त्याचप्रमाणे अनंत कर्म ईश्वराची आहेत, म्हणजे कितीतरी लीला झाल्या आहेत. ईश्वराला कालमर्यादा नाही, म्हणून त्याच्या लीला अनंत आहेत. आपलं आयुष्य ठरलेलं आहे, ते सुद्धा सगळं पदरात पडत नाही. ब्रह्मदेवालाही कालमर्यादा आहे, इतरांच्या पेक्षा तो जास्ती काळ राहू शकेल, परंतु त्याचाही काल मर्यादित आहे. देव पुण्य करून स्वर्गलोकांत जातात, पण क्षणे पुणे मर्त्य लोकम विशंती, हे त्यांनाही आहेच. पुण्य संपलं की तिथे राहता येत नाही. ही कालमर्यादा ईश्वराला नाही, तो कालातीत आहे. अनेक जीवांच्या करिता, भक्तांकरिता, संतांकरिता पुष्कळ लीलाचरित्र भगवंताकडून घडत असतात. ईश्वराचे अनंत नाम आहेत, अनंत कर्म आहेत आणि अनंत रूपंही आहेत. अनेक अवतार आहेत. अशा सर्वही ईश्वरासंबंधी नाम, रूप, कर्म या सर्वाचं स्मरण करणं हा मोठा भक्ती विषय आहे. किती वेळ स्मरण भक्ती करायची, वेळच पुरा पडत नाही. अनंताच्या स्मरणाला अंत कसा चालेल? स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे, असा हा चित्ताला व्यापक विषय मिळावा. अखंड भगवंतांच स्मरण घडावं आणि वाणीनं तुझ्या गुणांचं वर्णन करावं. वाणीला हा विषय मिळाला म्हणजे व्यवहारात वाणीचाही दुसरा काही विनियोग नाही आणि मनाचाही विनियोग नाही. हे सगळं घडण्याकरता महाराज पुढे सांगतात, अनासक्तीनेमी वागावे, से मन वळवावे. मन जर संसारामध्ये आसक्त झालेलं असेल तर ईश्वराचं स्मरण, भक्ती वगैरे कशी घडणार? मन तिकडेच जाणार. म्हणून ही प्रार्थना आहे. स्मरण भक्ती अतिशय कठीण आहे. वाणीने एखाद्या वेळेला काही भजन वगैरे करणं, मन दुसरीकडे गेलं तरी चाललं असतं, पण अखंड स्मरण घडायचं म्हणजे मन दुसरीकडे जाऊन उपयोगी नाही. इतकी मनाची भूमिका होण्याकरता अनासक्ती, मनातली विषयांची आवड कमी झाली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढू. ही रती उत्पन्न होण्याकरता अनासक्ती हे एक साधन सांगितलं आहे. हे देवाजवळ का मागितलं, याचा देवाशी काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होतो. पण महाराज पुढे लगेच सांगतात, सर्व इंद्रिय आणि मन हे तुझे हाती आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात, प्रयत्न मी करू शकणार नाही. इंद्रिय आणि मन हे माझ्या सत्तेने काही करू शकणार नाही, तरी मी ते माझे कर्तृत्व समजतो. तो कर्तृत्वाभिमान, तो अहंकार तुझं अखंड स्मरण होऊ देत नाही. प्रयत्नांनी कदाचित बाकीच्या गोष्टी मिळतील. अभ्युदय ज्याला म्हणतात, उन्नती, ती कदाचित प्रयत्नाने साधेल. एकापेक्षा एक पदार्थ आपल्याला जगात दिसतात. संपत्ती आहे, त्यामध्ये सुद्धा श्रेणी आहेत. लक्षाधीश, कोट्याधीश किंवा मंत्री, प्रधानमंत्री, कीर्ती आहे. या गोष्टी मिळविण्याकरता नाना प्रकारची कर्म करून म्हणजेच प्रयत्न करून त्या भूमिका मिळू शकतात. प्रयत्न हा मनाने, शरीराने, इंद्रियाने होऊ शकतो. त्याचं कर्तृत्व आपलं आहे असं आपण समजतो. कदाचित हे ग्राह्य धरताही येईल. संसारात सुद्धा कर्तृत्व आपलं आहे असं मान्य केलं तरी त्या कर्तृत्वाचा, प्रयत्नांचा या मार्गात उपयोग होईल की नाही, हे सांगता येत नाही. मन विषयातून बाजूला काढायचं, इंद्रियावर ताबा मिळवायचा आणि ईश्वराचं स्मरण करायचं हे आपल्या प्रयत्नानं होणार नाही. ईश्वरी कृपेनेच ही गोष्ट घडून येणारी आहे. म्हणून महाराज सांगतात, सर्व इंद्रिय आणि मन हे तुझे हाती आहे. यास्तव आता तू लवल आहे स्वपदी मन रमवावे. कर्तृत्व शक्ती खरी ईश्वराची आहे. तिथं अहंकार काहीही चालत नाही. मी करणारा आहे, करू शकेन, वृथा कर्तृत्वाभिमान आहे, अहंकार आहे, तो चालणार नाही. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.